आम्ही निघालो होतो पूर्ण इथून दिल्लीकडे, तेवढ्यात मी एक डायलॉग मारला, सगळेच हसू लागले. समझ रहे हो ना. ट्रेन मध्ये कोणी पत्ते खेळत होतं, तर कोणी गाणे ऐकत होतं, तर कोणी नुसतं बसलं होतं. मी आपलं मस्त गाणं ऐकत होतो आणि आमचा शैतान बघा आमच्या शैतानला बघा सर विषयी कसा एक डायलॉग मारलाय. आणि नरेश असताना स्वातीला कशाचा घोर. क्या बढ़िया था गुरु. तब्बल 1.5 दिवसानंतर आम्ही तिथे पोहोचल्यानंतर आमची रूम ती एकदम ओके होती. नोएडा सेक्टर 31 मध्ये आमची रूम होती. आम्ही एका रूम मध्ये 3 जण होतो आणि आमची जायची वेळ 10ची होती. 9 वाजेपर्यंत आम्ही झोपलोच आणि त्या हॉटेलवाल्यांनी जसं काय आमच्या बापाची अर्धी कमाई त्याच्या हॉटेलमध्येच गेली बघा. पण खाणं पिणं नंबर 1, कपडे बिपडे काढून टनाटन झोपलो होतो बघा आम्ही. स्टेडियमला गेल्यानंतर त्यानंतर आम्ही आमचा पहिला मॅच खेळला. पहिलाच मॅच आम्ही आमचा प्रचंड बहुमताने हरला होता. तर तुम्ही आमचा सगळा मॅच बघू शकता. आमचा मॅच झाल्यानंतर आम्ही काही वेळानंतर आम्ही रोबोवार बघत बसलो होतो. यामध्ये काय नाही, नुसता हाणामारी, नुसत्या कुऱ्हाड्यान बंदुक्या हाणामारीच असती बघा. आपला शैतान त्या टीव्ही वाल्या बाईला एकदम फटाफट इंग्लिश बोलत होता. तिला तर काय बोलत देत नव्हता, पण आपल्याला काय बोलायला ते बी समजत नव्हतं. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. आमची मॅच ते झाल्यानंतर आम्ही लाल किल्ल्याकडे निघालो. मेट्रो ते एकदम सणानं पिरी पळत होती बघा. हा लाल किल्ल्याच्या बाहेरचा नजारा आहे, एकदम ओके बघा. एकदम पॉश ठेवलेला आहे तिथं, पण बाहेर जाण्यासाठी येण्यासाठी सगळे वेगळे गेट आहेत, एकदम ओके बघा. लाल किल्ल्याच्या आतला नजारा बघायचं गेलं तर जाताना तर आम्ही गेलो, पण मध्ये गेल्यानंतर अक्षरशः आम्ही परेशान झालो की इतका मोठा गेट आहे आणि त्यावर आपला तिरंगा नेहमी फडकडत असतो. बऱ्याच दिवसानंतर दिल्लीमध्ये आम्ही ऑटोने प्रवास केला आणि तसंच लाल किल्ल्याहून आम्ही डायरेक्ट इंडिया गेटकडे निघालो. आणि मग नंतर इंडिया गेट मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही ते गेट बघूनच परेशान झालो, कारण एक इंडिया गेट फक्त आम्ही आजपर्यंत ऐकलं होतं, पण साक्षात आम्ही तिथं बघितलं. त्यानंतर खूपच अशी मजा वाटत होती आणि आपले पोरं कुठे सुधारायचे नाही तर ते वाळक्याच करत राहतात बघा. कशी एकमेकाला बोलायले, फोटो स्नॅप धिंगाणा सगळा. इंडिया गेट पाशी आपण नंबर 1 डायलॉग मारला होता, रात्र झाली होती. देवा, या वर्षी एकटा आलो, पुढच्या वर्षी जोडी नाही येईल. क्या बढ़िया था गुरु. तर माझे पाय खूप दुखत असल्यामुळे केशवने मला त्याच्या पाठीवर घेतलं होतं. आणि हा ब्लॉग इथंच संपलेला आहे. तरी असेच ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.